साहिल शेट लय काटाळा आलाय वाच. कॉलेजला गेलते का नाही? नाही रे, नाही गेलो. का रे? आज सुट्टी होती. सुट्टी होती. दर्शक पेपरला गेलता आज. हा का? मग ते असं तुला नव्हता काय? नाही, मला नव्हता. मग बाकी काय चाललंय? काय नाही बरे. आल्या लईच कटाळा आलाय रे. का रे? मला वाटते जावा कुठे होती. मला कटाळा चाले बर का. फिरायला जायचं कुठं? जायचं कुठं आता? पोर कामात असतील आज नेमकी. तरी बघू आपण फोन बिन करू नाही का थोड्या वेळाने. फोन लाव. तर काहीतरी करू आता टाइमपास. नाही तर ऐक टाइमपास नाही जाऊ दे. तर फोन कर नाही तर मी बोलतो. लावतो फोन. कोणला लावतो? याला लाव. आणि दाला लाव. बर. बघू दे. इकडे नाही रे, उचली. दर्शन लावतो का? हा लाव. कोण आलाय? कोण आहे? साईडला घे गाडी. आरणे. कोण आहे? उचल. हॅलो. हा बोल ना आरणे. दर्शक कुठे आहे रे? अरे घरी ये, बोल ना. कॉलेजवरून कधी आला? आलो, 1 तास झाला. अरे काटाळा आलाय. जाऊ कुठतरी चल. फिरून येऊ कुठतरी. काटाळलो वगैरे. हा बघ. आणि झालं विचार. गौरवला फोन करतो करून. बरं मी करतो त्याला फोन झाला ना मग परत तुला सांगतो. त्याला कर मग. हा काय रे? फिरायला जायचं म्हणते. कुठं जायचं? चल बघू आता काय. चल गौऱ्याला फोन लाव. हा चल. गौरव झाला करतो. कर त्याला कर. यायला मोटर चालू करा. आलो लाईटच नाही. पाणी असून हे उपयोग नाही. सारखी लाईट जाते. रात्री पाणी भरावं. बिबट्याचं टेन्शन. काय करावं? कोणचा फोन आहे? अरे हा बोल ना रे. हॅलो कुठे आहे रे? इथं वावरात आहे. पाणी भरत होतो. शेतात आहे काय? आज कधी मोकळा कधी होशील? लाईट गेली. पाणी भरायचंय. अरे 1 तासभर तर लागेल उरकायला रे. का रे? काय नाही रे, म्हणलं काटाळा आलाय. जाऊ कुठेतरी फिरून येऊ. तर कुठं जायचंय? जाऊ कुठतरी. दर्शन आणि पण आहे. हा का? लाईट गेली. मोटर बंद करायची. अरे पाणी किती बघतो. थांबा. आवर तासाभरात आवर. मी फोन करतो त्याला. हा होईन मग तासाभरात. काय अडचण नाही. हा ठीक आहे. तू त्याचा फोन येईल बघ. तुला मी करतो चालतं. बरं ठीक आहे. चालणार ना मग. मला 1 तासभर तरी लागेल उरकायला. चालन. हा येतोय म्हणलं. जाऊ कुठेतरी नाही शेतात. पाणी भरावा. इथं लाईट नसती. रात्रीचं भरावं. बिबट्या असते. करावं तरी काय आता. हा म्हणतोय आता फिरायला जायचंय. करतो काहीतरी नियोजन. चायला चालते आता कुठंतरी. पाणी भरले या वावराचं. त्या वावराचं राहिले. करू तरी काय आता. जातो मरू ते फिरायला जातो. तिच्या आईला पाणी भरून वैताग आलाय मला. आंब्याचं झाड आहे. भारी आहे रे. रोजच काय ते बरे येईन ती. चल मोठे येतील मस्त सगळी. चालते. मग घरी आवरू बिवरू नाही का? हा येते ना. इथंच येणार आहे. चल कुठे हिंडू. इथं चल शेतात. वावरातच. आलंय का बंदे? असं इकडे आपल्याच आहे. आजच पाणी बघ. आत्ताच पाणी मारून झाले. सगळे आतली.
इकडं ऊस, इथं कांदा लावलाय आता. हा. सगळं आपलं इथं आता इथं ऊस लावलाय. हम्म. सगळं आपलं येत जा का तरी, एकटाच असते मी इथे. चालतंय, येईन ना, येईन. का बिबट्याने खाल्ल्या? नाही येतो आला. चल येतील तिथं बसू आपण. हा, येतील. टाइमपास. चल चल. बघ तिथं बसल्यात. त्यांना तर काही काम नाही. चल ना इकडून. पडशीन हळू जरा. सावकाश बस. काय बस आता हे येतील. गाडी तर दिसती. आली बघ गावाळी आली फिरून गाडी आम्हाला काय आपलं काम होत काम. मला काम आहे आम्हाला, तुमच्या नाही बसायचं नसतं. दिवसभर शेतात चायला जोडीला होता माया. काय केलं शेतात? पाणी भरले दिसतंय का? गौरीला गेलता का फोन? म्हणलाय तो वावरात बोलावले, वावरात जाऊ त्याला आणायला. चला मग निघू आता. बघ आता निघलं तर येईन आपण 4-5 वाजेपर्यंत बस. हो चला. ओझरला जायचं. बघू ना, ठरवू. चला कृषी उद्यान तिकडे जाऊ कुठं तरी. काहीतरी ठरवू आपण. 2 अंडे. हा चला. बघू ना, आरण्याच्या 2 कोंबड्या बघून. 4 आहेत. इथून काय 200 सोडलं होतं ते गावऱ्यापर्यंत जाय ना आपण ना. हा जाऊ तिथे. मला म्हटलं तास भर लागेल बरं का. काय म्हणते लाईट गेली काय नाही. ते कारण द्या ते मला बघू नंतर. ते लाईट गेली काही कारण द्या त्याला. चला आता जाऊन बघू. काय नाही मला चल. त्याला लाईट नाही, पाणी भरायची. जाऊ दे, काटाळा तर आलाय. अरे रील बघतो. रील नको आता, झोपतोच त्यापेक्षा झोपतो. जाऊ दे, झोपतो आपला. अरे काय रे? अरे काम झाले झोपलाय. फोन करायचा ना. अरे लाईटच गेली तेव्हा झोपलो होतो. काटाळा आलता. फोन करायचा आता मग. काय आता काय फोन करू. झोपले कुशाल. बापाने माझी मोकर शिवाय दिला. काय रे काय रे कृषी प्रदर्शन कृषी लागले तिथं. ते हा मला कळलं तिथे 1 कोंबडी 2 अंडे देते म्हणून. मग बघायला जायचंय. माझेच कोंबडे. त्या कोंबडे याची चांगली येते. चला येऊ जाऊ. तुझ्या घरी. अरे तुझ्या घरी शेपूट नाही. आणि तू म्हण शेपूट नाही? आहे तुझ्या घरी शेपूट? माणसांना शेपूट नसते मित्र. अरे तुला माणसाला लाज वाटते का तू खुशाल झोपलाय? मग पाणी भरीत होत. एवढे 1 वावर भरून झाले, 1 राहिले भरायचे. चला आता मरू. चला मधीच लाईट गेली. चल मला. तू पण असंच चल. तुम्ही काय विषय चला वाली तिथं तसं तुला कोण बघणार आहे? अरे पण जेवायचं आता. मग एक काम कर ना, नाही तर मग घरी जाऊन येऊ. प्रत्येकाच्या घरी जाऊन येऊ. प्रत्येकाच्या नका ज्याच्या त्याची घरी जा. प्रत्येकाचं मग ज्याचं त्याचं काय वेगळं आहे का? प्रत्येकाच्या म्हणलं तू एकटं ये. चला मग काय अर्ध्या तास ठेवू का? चल मी आलो खाली जाऊन मग तवर. येत नाही गेली. सकाळी जाणार होतो आम्ही. काय काय करत होतो. मला काय माहित काय करत होता. कपडे झाकत आला. आता चायचे असं काय नाही. झोपला होता. झोपलो होतो. त्याची शेळी हरवली होता तेव्हा ते आलं होते. ते पडले येता येता इथं त्या उसाच्या वावरात. मी म्हणलं बिबट्या आलाय काय, त्याला दाराय गेलो तर ते कपडे पुशीत होता. असं तू धरलं त्याला? मी धरलं त्याला बाबा बिबट्या म्हणून. ब्लॅक पॅन्थर. चला आलो. काहीच कुठं होता तू? कुठं नाही, इथंच होतो घरी. अभ्यास करायला लागतंय बाबा. आज माझ्याकडे आला असं नाही. कसं काय बरं? आलो असंच हिंडत हिंडत. काय आता ते आरण्यात येणार आहे, जायचं फिरायला म्हणतात. कुठं चालली? हा? कुठं चालली? काय माहिती आता, त्यांनी मला म्हणली बोर झाले, मी वावरात पाणी भरत होतो. हा, लाईट नाही, मग मला आलता काटकाळा. म्हणलं मग चला. हा. आलती सगळे वावरा का. आता चालले मग, अजून तर काय आले नाही.
फोन राहणार कुठे पण तुम्ही? मलाच नाही माहिती, मला बोलावलं इथे कधीच येऊन बसतोय मी, आणि तू आला म्हणून जरा बरं वाटलं माहिती काय, त्याला फार कंटाळा आलाय मला. मग कधी येणार आहे ते? फोन बिन करून बघायचं फोन की आता. तुला फोन लागत होता ना काय तरी? हा ते दे ना जरा फोन करू दे. फोन करायचं आयटमला करायचंय. तुला आयटम आहे नाही मी चालू उपाशी जर बाबा करून बघतील एकदा काय म्हणते. तुला आहे नाही आम्हालाच नाही बाबा. हॅलो, कुठे? हा, जेवली का? बर बर. हा, आहे ते मित्राचा फोन येवली. बर, ठेवू का? हा, जर आता मी त्यांना फोन करतो. हा कर पटकन. आर्यन शिंदे कुठे गेला? भेटला. हॅलो, कुठे आहे रे? अरे या ना लवकर बाबा, नाही रे कधीच येऊन बसलोय मी. तुम्हाला काय आहे का नाही रे? कपडे बदलाय गेलते का नटाय गेलते पुरी आणि काय माहिती. ये लवकर. नेला मग करवाला चालतंय, चालतंय, लवकर ये. काय ना आरणे तुमच्या ते दर्शन त्याची लय बळबळ असते वाला. दर्शनला आणि त्यांना पण फोन करतो ना. हा कर कर. हॅलो, अरे कुठपर्यंत आले बाबा? अरे काय गाडी बाई मागात बसून तेच ऐकतोय, गाडी बाई गाडी बाई गाडी बाई. या बाबा न पटके नाही कटाळा आला तर मी चाललो घरी. हा या लवकर या. हा ठेवतो या. येतात आता कधी येतात काय माहिती, पार डोक्याला ताण केला यांनी. हा मग काय? चालते मला मग काय काहीच नाही रे. चालेल चालेल, आता येतील कधी येतात काय माहिती. चालेल कधी यायची दो दिसते आलेले कोणतरी. हाय हाय. कोण आहे कोण आहे? दोघ हा आली बाबा. काय यांची नखरी. यार कसं आले. यार एवढा टाइमपास केला जमन का आपल्याला? काय उरकीत होते असं कुठं असतंय का? आता ती दोघं फक्त अजून ती आली नाही, दोघं बाईच्या वरण टेतात बाबा इथं. तमाशा म्हटलं आरण्याची बळबळ असते. तमाशा बाया बाया लवकर नटून मोकळा होतात. यांचं तर काही आले आले आले, फोन लावला आली बा. अरे या लवकर या, काय एवढा वेळ लागतो का तुम्हाला? काय पुरीच्या वर नटत होते का? शांताबाई काय ग? नाही आहे ना माझी गाडी आहे ना. मग दोघं झाले 6 जण आहे बरोबर आहे. आलोक नाही येणार, आलोक लगेच जायचं. हा का मग इथे बस ना मग. जाणार कुठे तुम्ही? बसा ना मग यार, थोडा वेळ बस इथं जाऊ मग. अरे जाऊ मग काय. मला आज जरा थोडं वेगळं वाटत आहे रे. मला आज जरा वेगळं वाटत आहे काय. पण जाणार कुठे तुम्ही? नारायणगावचं कृषी प्रदर्शन ते एक कोंबडी 2 अंडे देते. हा काय? तुला येताना घेऊन येतो. हा मला अंडे घेऊन. मला लय आवडतात बरं का अंडे. बरं बरं. मला मागाशी म्हणला नको नको तू कंची निघायचंय का? चला मग काय आता. तू काय? मी जातो आता घरी. 1 to 1 तिला सांगितलं तेवढं जेवायला म्हणून. हा त्याला भाऊ लाईट आहे आपल्याला नाही अजून. हा नाही रे मी नको. तुमच्यावर हिंडायचं म्हटलं मला लय आणतीन घरी. मी चाललो. त्याला आयटम आहे त्याने माझ्या फोनवरून आयटमला फोन केला. ए बाबा जाऊ दे, यांना नको सांगू. हा अरे एकाने इथं बसा, एकाने इथं बसा. मी नवीन ड्रायव्हर आहे बरं का, आत्ताच सांगतोय तुला. काय पळा तांबरे तेच ना, लय भारी एवढं लय माझ्या आधी.
खेळ असा मैतर उगा जीव जाळ तुया मैतर कुण्या रागान केला या घातर फुक्या सपनात जागती या रातर खेळ तुया खेळ असा मैतर उगा जीव जाळ तुया मैतर कुण्या रागान केला या घातर फुक्या सपनात जागती या रातर मैतर तू या डोळ आसवाच गाळी मैतराच्या पीर माझी जाण तुला नाही तरी जळ तुझ्या जीवकार तुझ्या पायी कुठ गेला कसा कुणा ठावर विसरून मैतरीचा गावर कुण्या रागान केला या घातर फुक्या सपनात जागती या रातर खेळ तुझ्या खेळ असा मैतर उगा जीव जाळ तुझ्या मैतर फोन लावतो ऍम्ब्युलन्सला फोन लावतो लाव रे पटकन ऍम्ब्युलन्सला फोन लय लागले डोकं बिकं फुटले लवकर पाणी पाणी हो आलं उजळून सार चिरहाच चांदन काही उमगना मैतराच वागन कारजळ तुझ्या जीव तुगा तुझ्या पायी तुझ्या जीव लग तुझ्या कस जगू सांगर खेळू कस मैतरीच पांगर कुण्या रागान केला या घातर फुक्या सपनात जागती या रातर खेळ तुझ्या खेळ असा मैतर उगा जीव जाळ तुझ्या मैतर कुण्या रागान केला या घातर फुक्या सपनात जागती या रातर नेमकं काय काय झालं आम्ही फिरायला गेलो नारायणगावला गाडी स्किड झाली पडलं त्याला मार लागला नाही आता त्याचा ब्लड लॉस तर खूप दिसतोय आपल्याला आता हे क्रिटिकल कंडिशन आहे नातेवाईकांना बोलून घ्या आपल्याला पुढचं काय काय गोष्टी कराव्या लागतील सगळ्या गोष्टी आता नेमकं डोक्याला पण लागलेलं आहे छातीला पण लागलेलं आहे तर हे रिस्की शॉट असतो आमच्या दृष्टीने तर तुम्ही नातेवाईकांना बोलून घ्या तोपर्यंत मी जुजबी आता जे काय आहे सलाईन बिलाईन त्याची प्रोसिजर करतो
म्हणजे आता त्याचं ब्लड प्रेशर ड्रॉप दाखवते, नाडी कमी येते, कारण ब्लड गेलेलं आहे ना. ती नाडी येण्यासाठी ब्लड आणि पाणी सगळं लागणार आहे आपल्याला. आपल्याला खूप घाईघाई सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे. हा, आता कोणीतरी एक जण थांबा, नाहीतर सगळे बाहेर जा. मला त्याला आता इंजेक्शन वगैरे द्यायचे पटापटा. तोपर्यंत नातेवाईक येतील, मग आपण पुढचं लगेच चालू करू. ठीक आहे थांब. बघ कोणाला रक्त सांगितलं. झाले फोन? फोन वगैरे केलते पण ते अरेंज नाही आलं. नाही, आता एवढे उशीर झालेला आहे, रात्री 12 वाजले झाले. आता मी तुम्हाला एक नंबर सांगतो. सावली फाउंडेशन म्हणून आहे. सावली फाउंडेशन मध्ये तुम्ही फोन केला, तुमच्या ब्लडसाठी अरेंजमेंट लगेच होईल. कारण आतापर्यंत आमच्या गावामध्ये सावली फाउंडेशनने कमीत कमी 1000 ब्लड बॅग गोळा करून दिलेल्या आहेत. तर तेवढं तुम्ही कॉल करा. तुमचं हो भेटणार. तो माणूस काम करणार तुमचं. नंबर काय नंबर घे लिहून. 72 49 88 94 45. बरोबर, याच्यावर कॉल करा. ते सगळे अरेंजमेंट करतील. नाव काय सर त्यांचं? सावली फाउंडेशन त्यांचा तो प्रॉपर नंबर आहे. ठीक आहे सर. आता ठीक आहे ना? आता ठीक आहे, पण ते गरज लागणार आहे सगळ्या गोष्टींची. ठीक आहे सर, मी बोलतो तुम्हाला कळवतो. ऐक मी फोन करून येतो त्या फाउंडेशन वाल्यांना. ठीक आहे, त्यांच्या घरचे पण अजून आलेले नाही, बघू. हॅलो, हा ऐका ना सर, तुमच्या गावातलं जे हॉस्पिटल आहे ना, तिथे आलो होतो. आमचा एक मित्र होता, त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. त्याला अर्जंट ब्लडची वगैरे गरज होती. तर डॉक्टरने तुमचा नंबर सजेस्ट केला होता. तुम्हाला पॉसिबल आहे का सर आता यायला? ठीक आहे सर, चालेल. ते तुम्हाला मी हॉस्पिटलचं नाव आणि ऍड्रेस पाठवून देतो. तिथे जमलं तर या ना आता. हा, मला फोन आला होता आता. आम्हीच चालतो सर. ते तुम्हाला सांगितलं मित्राचा ऍक्सिडेंट झाला होता, त्याच्यासाठी आम्हीच गेलो फिरायला. तर येता येता झालं. काय त्या डॉक्टरने सांगितलं रक्ताची वगैरे गरज आहे त्याला. त्या डॉक्टरांसोबत बोलून घेतलं तुम्ही तरी होईल. ते सांगितलं तुम्हाला प्रॉपर असं. कोणत्या ब्लड ग्रुपचं पाहिजे ते विचारून घ्या ना, आपण त्वरित उपलब्ध करू लवकरात लवकर. एकदा तेच डॉक्टरांसोबत आपण बोलून घेऊ. चालेल. आता पेशंटची कंडिशन मी सगळं सांगितलेली आहे. तुम्ही सावली फाउंडेशन कडून आलेले आहात. त्यांचा ब्लड ग्रुप चेक करून पाहिलाय, तर तो ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे. आपल्याला एक साधारणतः अर्ध्या तासामध्ये सगळं ऍडजस्ट करायचं आहे, कारण ब्लड लॉस प्रचंड झालेला आहे. तर पुढचे नियोजन तुम्ही जिथं आपण डोनेट केलेले आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे सगळ्या गोष्टी फास्ट करा. जेवढं लवकर ब्लड येईल तेवढं लवकर आपण लावू शकतो. चालेल. लवकरात लवकर आपण ब्लड घेऊन येण्याचा प्रयत्न करू. काय म्हणले डॉक्टर? काय झालं? काय नाही, डॉक्टरांनी सांगितलं ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपचं रक्त लवकरात लवकर उपलब्ध करा. सावली फाउंडेशनच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर उपलब्ध करू. मी लगेच फोन करा कॉन्टॅक्ट तुम्ही. करून घेतो आणि लवकरात लवकर आपण ते घेऊन येऊ. हा, ठीक आहे. हॅलो अध्यक्ष साहेब, कुठे आहेत तुम्ही? अहो, आपल्याला ते चांडोली गावात आहे ना, निराळी हॉस्पिटलच्या इथे ब्लडची आवश्यकता आहे. लवकरात लवकर पोहोचायचे आपल्याला तिथे. काय झालं विजू साहेब? काय झालं विजू साहेब? कोणाला काय झालंय?
इथे एक पेशंट आले, त्यांना ब्लडची गरज आहे अर्जंट मध्ये. त्यांना कोणतं ब्लड पाहिजे होतं सरांनी सांगितलं होतं, ते सांगा. Yep. त्या ब्लडची पूर्ण तयारी करा, आपल्याला अर्जंट मध्ये ब्लड द्यायचं आहे. पुढच्या आपल्या शिवनेरी बँक वाल्याला पटकन फोन कर, त्यांना उठवा लगेच रात्रीचे यंत्रण लावा, फटाफट फोन यंत्रण करा. लावायचं साहेब, फोन लावा फटाफट. हॅलो मॅडम, आमचा एक कार्यकर्ता आहे सावली फाउंडेशनचा, त्यांच्याकडे एक ब्लड ग्रुप पाठव तुम्हाला हे व्हॉट्सअप. पॉझिटिव्ह हे पॉझिटिव्ह. हे पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप पाहिजे आणि इमर्जन्सी आहे, पटकन पाठवून द्या. ओके ठीक आहे. बघा मित्रांनो, सावली फाउंडेशनच्या वेळेवर ब्लड अरेंजमेंटमुळं तुमचा मित्र आज धोक्याच्या बाहेर गेलेला आहे. त्याला आता काही धोका नाही, त्याला आपण 2 दिवस ठेवू आणि मग घरी सोडू. त्याचा जो काही रक्तस्राव झाला होता तो आता आपण रक्त भरल्यामुळं पूर्णपणे भरून आलेला आहे. अजून काय गरज लागेल का डॉक्टर? काही नाही गरज त्याला, कारण तो आता बोलायला लागलाय. आम्ही भेटू शकतो. हो, हातपाय हलवतोय, सगळं करतोय. म्हणजे कुठेही काही असं मेजर काही नाही की बाबा मेंदूमध्ये रक्तस्राव वगैरे असं काही वाटत नाही. जो काही झाला तो सुपरफिशियल झाला, पण तो खूप झाला होता. एकदम तो आला तेव्हा पांढरा फटक पडला होता, एवढं रक्त त्याचं वाया गेलं होतं. आता त्याची परिस्थिती चांगली आहे. ब्लड लावल्यानंतर तो रिकवर झालेला आहे. जे काही गरजेचे औषधं आहेत सगळे आपण दिलेली आहेत. आता 2 दिवस आपण त्याला ठेवू आणि 2 दिवसानंतर तो चांगला होऊन तुमच्याबरोबर मस्तपैकी परत एन्जॉय करेल. एवढा बरं आहे, काय नाही त्रास होतोय आता, काय नाही थोडासा नॉर्मल. तू शुद्ध देत नव्हता तो, ते पप्पा पण येऊन गेले. त्यांना ते असं रक्त वगैरे बघवलं नाही, तर आम्ही म्हणलं जाऊ घरी, थांबतो आम्ही. दुखते का आता? दुखते थोडं बाकी काय नाही. तुमच्यामुळे माझा जीव वाचला. आमच्यामुळे नाही हसला. एवढ्या रात्री आम्हाला पण काही गोष्टी करणं पॉसिबल नव्हतं. आम्हाला डॉक्टरांच्या मदतीने एक सावली फाउंडेशन आहे, त्यांचा नंबर वगैरे मिळाला, त्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांच्यामुळे असतो आमच्या कुठे आहेत, बोलवतो ते वगैरे आहेत का ते फाउंडेशन. यांच्यामुळे असतो आमच्या ते. कसं आहे पेशंट? हे का? हा हेच आहे. बस 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 बस, कसं वाटतंय तुला आता? हा, त्याची फॅमिली येऊन गेली ना रे मित्रांनो? फॅमिली वगैरे भेटून गेली. ओके ओके ओके. कुठे गेले होते तुम्ही असे करायला? काय उद्योग? कशाला? कृषी प्रदर्शन पाहिलं काय? बर 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 बर. बरं वाटतंय ना रे दादा आता? बर बर बर, चालतंय. परत काही मदत लागली तर तुम्हाला नक्की सांगा बरं का. काळजी घ्या आणि व्यवस्थित आता गाडी चालवा. नाही, असं तुमच्यामुळेच आमचा मित्र आमच्या ते. जर तुम्ही नसते तर कदाचित आम्हाला सुचलं नाही एवढ्या रात्री काय करून काय नाही. आमचं कामच आहे, नाही, नाही. सामाजिक काम आहे, आम्ही सामाजिकच काम करतो. काही हे नाही. त्यामुळे जीव वाचला. हा, काय नाही वाला, काय नाही, ओके, काय अडचण नाही. लवकर बरा हो, चल उद्या सकाळी आम्ही तुला भेटायला येतो परत. हा, चालतंय चालतंय, ठीक आहे. काय वगैरे लागलं मित्रांनो तर आम्हाला सांगा बरं का, आम्ही इथंच आहे. फाउंडेशनची कॉन्टॅक्ट करा हा? तुम्ही. चालेल, ओके, नंबर ओके. आहे तुमचा. हो हो, चालतंय. हा चालेल, धन्यवाद सर. ओके ओके, चालतंय, ओके. अरे आज मी मरणाच्या दारातून बाहेर आलोय ते फक्त सावली फाउंडेशन. आज ते नसते तर मी नसतो. आज मला एवढी रक्ताची गरज आहे, त्यांनी अवेलेबल करून दिले. आज माझ्यासारखी कितीतरी लोक असते तर त्यांना रक्ताची गरज आहे. तरी नाही, इथून पुढे आपण एक संकल्प करू. त्यांचं दर 26 जानेवारीला रक्तदान असते, तर मी पण करेन, तुम्ही पण करा आणि इतरांना पण आपण प्रोत्साहित करू का तुम्ही हमखास रक्तदान करा. आपल्यामुळे दुसऱ्यांचा पण जीव वाचला. जेवढे आपल्या ओळखीचे असतील त्या सगळ्यांना आपण सांगून आपल्या गावात पण सांगू, म्हणजे जेणेकरून आपल्या गावातल्या रक्तदात्यांची लोकांना पण संख्या कळलं. वाढेल आणि लोकांपर्यंत रक्त पोहोचेल. सावली फाउंडेशनचे आभार मानले पाहिजेत. त्यांच्यासारखं कार्य कोणालाच करायला लागणार नाही. त्यांच्यामुळे असतो आमच्या ते. एवढ्या रात्री रक्त अवेलेबल करून द्यायचं ते काम नाही. सर, तुमचं मनापासून धन्यवाद. तुमच्यामुळे आज आमचा मित्र आमच्यात आहे. तुम्ही जर आम्हाला सांगितलं नसतं सावली फाउंडेशन बद्दल तर आम्हाला या लवकरात लवकर काही रक्त भेटलं नसतं. वेळेवर सगळ्या गोष्टी झाल्यामुळं तुमचा मित्र व्यवस्थित आहे, काही काळजी करू नका तुम्ही. धन्यवाद तुमचे.
सावली फाउंडेशन आंबेगावच्या वतीने वृक्षारोपण असेल, अनाथ मुलांना मदत असेल, त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर किंवा वस्त्र वितरण असेल किंवा गरजू रुग्णांसाठी आपण वेळोवेळी वैद्यकीय मदत असेल, असे अनेक उपक्रम आपण सावली फाउंडेशनच्या माध्यमातून घेत असतो. सावली फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत जे अनाथ मुलं आहेत, ज्यांना आई वडील नाही किंवा वडील नाही, अशा मुलांना देखील आपण दत्तक घेतलेला आहे. त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च हा सावली फाउंडेशन उचलत असतो. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपण अनेक कुटुंबांपर्यंत ही रक्तपिशवीची मदत केलेली आहे. मागील आठवड्यातच एक कुटुंबाला बी पॉझिटिव्ह या रक्तगाठाचं रक्त उपलब्ध नव्हतं होत, तर आपण सावली फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचा वेळोवेळी फॉलोअप घेऊन त्यांना रक्ताची उपलब्धता करून दिली. अशा प्रकारे आपण अनेक कुटुंबांना, हजारो कुटुंबांना रक्तदान शिबिराच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही गरज पोचवत असतो. रक्तदान शिबिरच फक्त न घेता, त्यावरच न थांबता आपण रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ही गरज पोचवत असतो. धन्यवाद. शहीद जवान प्रसाद भाऊ व सुधीर भाऊ यांच्या स्मरणार्थ सावली फाउंडेशन आयोजित महारक्तदान शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे. कुठेतरी समाजाचं आपण देणं लागतो, या उक्तीप्रमाणे या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. रक्तदानामुळे खऱ्या अर्थानं अपघातग्रस्त, गंभीर आजार रुग्ण, तसेच गरोदर माता, तसेच गरजू रुग्णांचे प्राण कसे वाचू शकतात, याकडे आपण खऱ्या अर्थानं लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठीच आपण रक्तदान शिबिर हे आयोजित केलेलं आहे. रक्तदान हे महादान आहे, ही संकल्पना केवळ घोषवाक्यापुरती न ठेवता आपण सर्वजणांनी या उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं शहीद प्रसाद भाऊ थोरात व शहीद सुधीर भाऊ थोरात यांना मानवंदना देण्याची खरी ही वेळ आहे. तर खऱ्या अर्थानं त्यांनी देशासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता खरं तर देशासाठी त्यांनी त्यांचे प्राण अर्पण केलेले आहेत. तर कुठेतरी त्यांना एक श्रद्धांजली, एक आदरांजली वाहण्यासाठी ही वेळ आपल्यावर आलेली आहे. तर सर्वांनी या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन आपण एका रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचवू शकतो, एवढंच मी या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. नमस्ते. शहीद जवान प्रसाद भाऊ थोरात आणि शहीद जवान सुधीर भाऊ थोरात यांच्या शूरतेच्या माध्यमातून उभे राहिलेलं सावली फाउंडेशन अंतर्गत आता महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. महारक्तदान शिबिराचं हे 5वं वर्ष आहे आणि रक्तदानाच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपरली चांगल्या पद्धतीने, चांगल्या नियोजनाने आपण त्या 26 जानेवारीला घेत आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की रक्तदानाचे कॅम्प भरपूर राहतात प्रत्येक ठिकाणी. मी पाहतो रक्तदान करणं फार गरजेचं आहे. रक्त निर्माण करता येत नाही, ते एका मानवातून दुसऱ्या मानवाला दिलं जातं. हीच एक व्यवस्था रक्ताची आहे. पण रक्तदान कॅम्पच्या अगेन्स्ट सावली फाउंडेशन रक्तदात्यास कुठल्याही स्वरूपात किंवा रक्तदात्याच्या नातेवाईक किंवा कुठलाही अपघातग्रस्त कुठलाही प्रसंग असेल तर त्या वेळी सावली फाउंडेशनची जी काम करण्याची जी पद्धत आहे की बाबा फोन आला की त्या फोनला तात्काळ हे करण्यासाठी, एक बाबा त्या फोनच्या अगेन्स्ट काम करण्यासाठी सावली फाउंडेशनची एक जबाबदार व्यक्तीची 8 ते 12 जणांची टीम आहे. त्या टीम अंतर्गत प्रत्येक सभासद किंवा तो 12 टीम मधला प्रत्येक जो मेंबर आहे तो स्वतःच्या फॅमिलीत रक्त लागते किंवा त्या ज्या गरजेच्या गोष्टी राहतात किंवा ज्या आपण बोलतो ना आतून ज्या संवेदना लागतात त्या संवेदनांनी काम करतो. आता 5 वर्षाचा कॅम्पिंग झाला, आज हे 5वं वर्ष आहे सावली फाउंडेशनचं. तर आतापर्यंत 700 ते 800 रक्त पिशवे ज्या आहेत, रक्ताच्या बॅग ज्या आहेत, तर त्या ज्या गरजवंत आहेत त्याला त्या दिल्या गेल्या आहेत.
सगळ्यात महत्वाचा विषय तोच आहे. फाउंडेशन अंतर्गत रक्तदान झालं, कॅम्प झाल्यानंतर त्याला रक्ताची तात्काळ गरज असो किंवा इतर नातेवाईकांना असो, तर ती तात्काळ पूर्ण होते आणि ह्याच गोष्टी महत्वाच्या राहतात आणि त्याच जिंकणार आहेत. शहीद जवान प्रसाद भाऊ थोरात, त्याचप्रमाणे शहीद जवान सुधीर भाऊ थोरात यांच्या राष्ट्रसेवेच्या प्रेरणेने स्थापित झालेल्या सावली फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रमांचं त्या ठिकाणी प्रयोजन केलं जातं. मग त्या विविध उपक्रमांमध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचेरे पक्षीही सुस्वरे आळविती, या संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या पंक्तीप्रमाणे समाजाला सावली देण्याचं काम या सावली फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतं. गावामध्ये आसपासच्या पंचक्रोशीमध्ये हजारो झाडं त्या ठिकाणी नुसतं बीजरोपण करण्याचं काम नाही केलं तर ते संवर्धनाचं सुद्धा काम सावली फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतं. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेशी जाणावा. रंजल्या गांजल्यांची सेवा करण्याचं काम देखील सावली फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतं. अचानक एखाद्यावर एखादा प्रसंग आला, सावली फाउंडेशनचे कार्यकर्ते त्या प्रसंगामध्ये स्वतःच्या कुटुंबासारखं पाठीमागं उभं राहून त्या ठिकाणी त्याला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम करत असतात. त्याचप्रमाणे विविध उपक्रमांबरोबर येत्या 26 जानेवारीला सावली फाउंडेशनच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष रक्तदानाचं आयोजन केलेलं असतं. त्यामध्ये सुद्धा शेकडो रक्तदाते रक्तदान करतात. आत्तापर्यंत सगळ्याचा शोध लागला, परंतु अजून रक्त तयार करण्याचा शोध मात्र विज्ञानाला नाही लागला. तेव्हा मी सर्वांना आवाहन करतो, सावली फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या 26 जानेवारीला महारक्तदानाचं त्या ठिकाणी कलेक्शन केलं जाणार आहे. चांडोली बुद्रुक गावामध्ये सर्वांनी यावं आणि बहुसंख्येने येऊन त्या रक्तदानामध्ये सहभागी होऊन आपल्याच्याने एखाद्या जीवाला जर जीवदान मिळत असेल तर हे सत्कर्म करण्यासारखं, सत्कर्मासारखं दान नाही. मला वाटतंय ज्याला ज्याला शक्य होईल त्यानं 26 जानेवारीला चांडोली बुद्रुकमध्ये येऊन मोठ्या संख्येनं उपस्थित राहून त्या ठिकाणी रक्तदान करायचंय. अशा प्रकारचं मी आवाहन करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.